या सिक्वल कडून अपेक्षा ठेवणं चुकीचं तर नाही ना, कारण की तो नॉस्टॅल्जिया आता रुईन होताना बघवत नाहीये। तो बसचा प्रवास किती अविस्मरणीय होता, त्या जागेवर आता मॉडिफाय केलेली ट्रेन आणली आहे, जी एका घरात बनवून लहान मुलांऐवजी मोठी माणसं खेळतात असं वाटतंय। इथे पुणे आणि ठाण्याचं ढोल ताशा पथक एकाच ठिकाणी बघून खूप चांगलं वाटतंय, पण असं झालं कसं काय? एनिवे, यात MM फारुकी यांना एक्सपेक्ट केलं नव्हतं। रिसेंटली त्यांचं मिर्झापूर मधलं काम सर्वांनाच आवडलं होतं। ट्रेलरचा मोठा ड्रॉबॅक आहे एडिटिंग आणि कट्स। तिथे इमोशन बिल्डअप होण्याआधी सीन चेंज होत आहेत, कॉमिक टायमिंग बिलकुल मॅच होत नाहीये, असं वाटतं बळजबरीने हसवण्याचा प्रयत्न करतायत। आधी सारखं निरागस विनोदी वातावरण ट्रेलर मध्ये तरी जाणवत नाहीये, उलट यामध्ये डबल मिनिंग जोक्स क्रॅक केले जात आहेत, जो सचिनजींचा प्राण कधीच नव्हता। मी 2-3 वेळेस स्माइली फेस ठेवून ट्रेलर बघितला, असं वाटलं ते हसण्यामध्ये कन्वर्ट होईल, पण तसं झालं नाही। याची नवस फेडण्याची थीम सर्वांना माहिती आहे, त्यामुळे लोकांच्या एक्सपेक्टेशन वाढल्यात, कारण की त्यांना माहिती आहे की हे तर राहीलच, पण याबरोबरच आपल्याला नवीन आणि काहीतरी वेगळं बघायला मिळेल। पण त्याच गोष्टी ट्रेलर मध्ये एक्झॅजरेट करणं हा स्मार्ट मूव्ह नव्हता। नवसाबद्दल 4-5 मिनिटाचा रेफरन्स पुरेसा होता, त्यापेक्षा यात ह्युमर आणि कॉमेडीवर जास्त भर द्यायला हवं होतं, आणि एंडला एखादा मोठ्या सस्पेन्सची हिंट द्यायला पाहिजे होती, पण एंडला त्यांनी आधीचा रेफरन्स दिला, जे की होण्यासारखं नाहीये। म्हणजे स्टोरी पण त्याच ट्रॅक भोवती फिरतीये जिथे त्याचा एंड झाला होता। बस पद्धती बदलणार, बसवरून आठवलं यामध्ये ट्रेन आहे। पूर्ण प्रवासात खरी ट्रेन दाखवणं खूप कठीण, हे मान्य आहे, पण जी मॉडिफाय केलेली ट्रेन आहे ती सुद्धा खरी वाटत नाहीये। त्यातले कलर कॉम्बिनेशन आणि प्लेट्स रिअल वाटत नाहीये। वॉशरूम तर एवढं मोठं दाखवलंय की त्यामध्ये 3 जण आरामात फिट होऊन जागा मोकळी राहतीये, पण वास्तविकतेत एक माणूसच त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊ शकतो। एक सीन आहे ज्यामध्ये 2 जण ट्रेनच्या दरवाजात उभे असतात आणि एक जण दुसऱ्याला धक्का देतो, आणि लगेच क्लोजअप न दाखवता लांबून ट्रेन जाताना दाखवली जाते। एवढा पुअर एक्झिक्यूट केलेला सीन येतो। वैभव मांगले पासून सिद्धार्थ जाधव पर्यंत कुणाचा टायमिंग मॅच होत नाहीये। अशोक सराफ यांचा ह्युमर पण कुठे ना कुठे मिसमॅच वाटतो, एवढं केविलवाणी डायलॉग्स आहेत। सुप्रियाजी एवढ्या कुशल कलावंत आहेत, पण त्या पण यामध्ये ओव्हर ऍक्टिंग करताय असं वाटतंय। प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन न देता ते प्रेक्षकांवरती सोडून द्यायचं असतं, पण यामध्ये सर्व काही उलट होताना दिसतंय। हे बोलताना खूप वाईट वाटतंय, पण सचिनजी अजून सुद्धा 20व्या शतकातून बाहेर आलेले नाहीत। जर ट्रेलर मध्ये एकही सेलिंग पॉईंट दिसत नाहीये, एकही युनिक एलिमेंट दिसत नाहीये, कॅमेरा वर्क तर तारक मेहताच्या सिरियल सारखा वाटतोय, तर का म्हणून थिएटर मध्ये जावं? यापेक्षा पहिला भाग तुम्ही थिएटर मध्ये पुन्हा रिलीज करा, आम्ही आनंदाने जाऊ। आणि सध्या ट्रेंड पण सुरू आहे, पण सिक्वलचा ट्रेलर खूपच निराशाजनक आहे। मनात कुठे ना कुठे वाटत होतं की टीजर नव्हता, पण ट्रेलर चांगला निघेल आणि एक आशेचा किरण दिसेल, पण आता तो सुद्धा मावळताना दिसतोय। या नॉन ऍक्टरच्या चेहऱ्यावर जसे एक्सप्रेशन आहेत सेम तसेच माझे ट्रेलर बघताना होते, पण आपण असतोच आशावादी, शेवटपर्यंत दटून राहतो की काहीतरी चांगलं बघायला मिळेल। ट्रेलर बघितल्यावर सुद्धा मी असंच म्हणेन की सिनेमा चांगला निघू दे, कारण की तो नॉस्टॅल्जिया मला रुईन झालेला बघवणार नाही। जे धक्का आणि झपाटलेल्या सिक्वल सोबत जे काय झालं ते आम्ही डायजेस्ट करून घेतलं, पण पुन्हा तसंच आता बघवणार नाही। तसं मराठीत दुसरा भाग फसण्यामागचं नेमकं कारण काय यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता। बाकी या ट्रेलर बद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।